नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, निर्दंभ सर्वदा। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल। निळा म्हणे स्वरूप सिद्धे, निळा म्हणे स्वरूप सिद्धे, नित्य समाधी हरिनामी। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल। सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासं परमायासं। माया कल्पित नानाकार मनाकारं भुवनाकारं, स्मायानाथ मनाथं प्रणमत गोविंदं परमानन्दं। स्मायानाथ मनाथं प्रणमत गोविंदं परमानन्दं। महायोगपीठे तटी भीमरथ्याः, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजी पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमोन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। आता मज साई करावे देवा, हेथे करावे देवा। घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। आता मज साई हेथे करावे देवा, हेथे करावे देवा। घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। घेई तुझी सेवा सकळ गोवा। आता मज साहेब करावे देवा, घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। करावे देवा, घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून। आता नमो रंग भूमिका, कीर्तनी उभी होती लोका। टाळ मृदंग श्रुती देखा, तया माझी नमोन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा, हरे कथा बोले बोबडिया बोला। अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे। नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल। पुण्यसलीला
गोदावरी मातेच्या पावन तटावर गेल्या 21 वर्षापासून सर्व गावकरी मंडळींच्या, पंचक्रोशीतील मंडळींच्या सहयोगातून, सहकार्यातून, सहभागातून चालू असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातली आजची 3ऱ्या दिवसाची सेवा. आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प संत श्रेष्ठ बापूंच्या चरणावर, ग्रामदैवत मारुतीरायांच्या चरणावर, स्थानदेवता असणाऱ्या भगवान शंकराच्या चरणावर आणि पुण्यसरीला गोदावरी मातेच्या चरणावर हे कीर्तन पुष्प समर्पित करण्याकरता जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे लाडके लढिवाळ शिष्य शिरोमणी निळोबाराय महाराज जणू काही गुरुनाम गुरु कोणजी बापूंचंच वर्णन करतात. विठाला 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 विषय वाक्य प्रतिपादन करत असताना सहज बोलून गेलो. या अभंगामध्ये निळोबाराय हे जणू काही कोणजी बापूच काय करतात, वर्णन करतात. तसं पाहायला गेलं तर निळोबाराय महाराजांचा जो कालखंड आहे हा सरासरी 17व्या शतकातला येतो आणि बापूंचा कालखंड तसं पाहायला गेलं तर संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या पसायदानामध्ये हरीच्या दासाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं ही प्रार्थना केलेली आहे. अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा आणि किंबहुना ती प्रार्थनाच गुरुनाम गुरु कोणजी बापूंच्या आयुष्यामध्ये फलीभूत झाली की काय असं म्हणायला हरकत नाही. जवळपास 100 पार केली बापूने. आता हे अंदाजानं 1883 लिहिलंय वाटतं एक गणित काढून, पण सरासरी 110-115 वर्ष आयुष्य गुरुनाम गुरु बापूंना लाभलं आणि ते बहुतेक जेवढं आयुष्य जगले तेवढं आयुष्य निरोगी जगले. म्हणजे ठणठणीत दात होते आणि मला वाटतं शेवटच्या दिवसापर्यंत बापूंनी चष्म्याचा वापर केला, चष्मा लागलेला नव्हता महाराज. दीर्घ प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य भगवत कृपेने त्यांना लाभलं आणि बापूच्या जीवनाचा जणू काय निळोबा. तसं पाहायला गेलं तर निळोबाराय 17व्या शतकातले आहेत. बापूंचं कार्य कालमर्यादा आयुष्य मर्यादा ही 19व्या शतकातली आहे. पण संतांचे विचार किंबहुना संतांनी निर्माण केलेलं वाङ्मय हे देश काल आणि वस्तू या तिन्ही मर्यादेच्या अतीत असते. तुकोबारायांचं वाङ्मय फक्त 16व्या शतकापुरतं नाही. निळोबारायांचं वाङ्मय, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ही काय फक्त एका विशिष्ट कालमर्यादेकरता कालगणनेकरता नाही. कारण हे जे कोणी महात्म्य असतात या अवस्थेला प्राप्त झालेले महात्म्य जे असतात यांच्याकडं ऋतंभरा नावाची प्रज्ञा असते. योग्यानं अनेक वर्ष ही 8 जी योगाची अंग आहेत ती सिद्ध केल्यानंतर योग्याला कुंडलिनीच्या अमृताचं ज्या वेळेला तो योगी सेवन करतो, ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केलं त्याचं. 14व्या श्लोकामध्ये प्रशांतात्मा विगतबीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आणि मग त्यावेळेला योग्याला कुंडलिनी ते अमृत प्राशन केल्यानंतर त्याची जी अवस्था आहे त्या योग्याला प्राप्त झालेल्या ज्या सिद्धी आहेत तो समुद्रा पहिली कडील देखे
स्वर्गीचा आलोचु ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे. त्या योग्याला समजा इकडं मुंबईच्या अलीकडल्या काठाला तो उभा आहे आणि मुंबईच्या जवळ समुद्र आहे. कोणता? अरबी समुद्र. बऱ्यापैकी आपण बरेच लोक मुंबईला गेलेली आहेत. अरबी समुद्र म्हणण्याचं कारण आहे पलीकडं, म्हणजे मुंबईमध्ये मुंबईच्या काठावर जर तुम्ही जहाजात बसलात आणि तिथून सरळ पश्चिमेला चालत गेलात तर तिकडं सौदी अरेबिया नावाचा देश आहे आणि तिकडं अरब देश असल्यामुळं जो समुद्र जो आहे त्याला अरबी समुद्र म्हणतात. आणि मग हा जो योगी पुरुष आहे हा मुंबईच्या इकडल्याच काठाला उभं राहून त्या योगी पुरुषाला पलीकडल्या देशात काय चाललंय, समुद्रा पहिलीकडील देखी स्वर्गीचा आलोचु ऐके. इथं बसल्या बसल्या म्हणजे डिग्रस मध्ये वट्यावर बसल्या बसल्या स्वर्गामध्ये गंधर्व कोणता राग म्हणतात, अप्सरा कोणत्या पदावर नृत्य करतात ते याला इथं दिसतं योग्याला. स्वर्गीचा आलोचु ऐके आणि मनोगत ओळखे मुंगीच. ही योग्याची सिद्धी आहे. या योग्याला प्राप्त झालेल्या सिद्धी या संतांना सहज प्राप्त असतात. कारण अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. आणि मग या सिद्धीमध्ये श्रेष्ठ असणारी सिद्धी श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं. ऋतंभरा नावाची ती प्रज्ञा असते. आणि मग ही ऋतंभरा प्रज्ञा संतांना प्राप्त असल्यामुळं संतांनी निर्माण केलेलं वाङ्मय हे देश काल आणि वस्तू या तिन्ही मर्यादा पार करून गेलेलं अतीत झालेलं असतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून संतांनी लिहिलेलं वाङ्मय हे भविष्यामध्येही चालणार आहे आणि वर्तमानामध्येही चालणार आहे. किंबहुना नाथ महाराजांनी तर भविष्य वर्णन करताना शकून सांगावया आले यमाई माझे नाव. या दृष्टीनेही विचार होईल. पण किंबहुना या अभंगामध्ये निळोबारायांनी जे वर्णन केलंय महाराज ते वर्णन करताना कुणाचं नावच घेतलेलं नाही. कपडे आपण जे घालतो परिधान करतो त्या कपड्यामध्ये दोन प्रकारचे कपडे असतात. एक कापड असतं ते आपण टेलरकडे जातो, एखाद्या दुकानामधून कपडा सोबत आणलेला असतो, टेलरकडे देतो मला अमुक अमुक अशा प्रकारचं शर्ट शिवायचं आहे. आमचे पोरं सोरं असतील तर ते त्यांचं ते काय बेल बॉटम म्हणा त्यांच्या पद्धतीचं त्यांच्या प्रकारचे कपडे ते शिवणार. आमचे भजनी मंडळी असतील त्यांच्या प्रकारचे कपडे ते शिवतात. लई स्टायलिश आमचे कृष्णा महाराजांसारखे असे तर डिझाईन अशा बासरीच्या डिझाईन वगैरे त्यात शिवून घेण्याची त्यांची हौस असते. एक कपडा असतो तो शिवून आपण स्वतः घेतो आणि दुसरा कपडा असतो दुकानामध्ये गेल्यानंतर आपण तो खरेदी करतो आणि त्याला काय म्हणतात, रेडीमेड कपडा आहे का. रेडीमेड स्वतः म्हणजे अगोदर तयार केले, तसं तो पण शिवलेलाच आहे पण तो स्वतः आपण माप देऊन शिवून घेतलेला नसते. पण योगायोग एखाद्या वेळेला असा येतो आपण तो सहज कपडा घेतलेला असतो पण एखाद्या माणसाला असा फिट उतरते की माणसं म्हणते जस काय बरोबर तो मला शिवलाय. तसं या अभंगामध्ये निळोबारायांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही. हा अभंग म्हणजे रेडीमेड कपडा आहे. याच्यामध्ये वर्णन केलंय अवस्थेचं आणि त्या अवस्थेला जे जे महात्म्य प्राप्त झाले त्या सगळ्याच महात्म्यांचं वर्णन निळोबाराय अभंगात करतात. विठ्ठला पुण्यसलीला गोदावरी मातेचा तट आहे. तसं पाहायला गेलं तर खूप भाग्यवान माणसं आहेत तुम्ही महाराज. जी भागीरथी गंगा प्रभू रामाचे पूर्वज इक्ष्वाकू वंशाची सगळी परंपरा सांगितली जाते. त्याच्यामध्ये सगराचा वंश आणि त्या सगराच्या वंशामध्ये सगराचे 60,000 पुत्र ज्या वेळेला मृत पावले त्या 60,000 पुत्राच्या सद्गती करता भगीरथानं भगीरथ प्रयत्न केले, तपश्चर्या केली आणि आकाशामध्ये असणारी ती गंगा भगीरथानं आपल्या प्रयत्नाने या पृथ्वी तलावर आणली. आणि आपलं सद्भाग्य असं आहे भगीरथानं जी गंगा उत्तरेमध्ये आणली तीच गंगा महाराष्ट्र भूमीमध्ये या त्र्यंबकेश्वरला गौतम नावाच्या ऋषींनी त्यांच्या गोवधाचं पात हरण करण्याकरता गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तीच गंगा माता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली आणि गोवधाचं पातक तिनं हरण केलं. गोवध हारी तिनं गोवधाचं पातक हरण केलं म्हणून मूळ नाव आहे तिचं गोवध हारी. पण तेच अपभ्रंश होत होत त्याचं झालं
गोदावरी शब्दामध्ये अपभ्रंश होत असतात. संस्कृत भाषा सोडून जगामध्ये जेवढ्या काही लॅटिन असेल, स्पॅनिश असेल, फ्रेंच असेल, प्रत्येक भाषेमध्ये कालपरत्वे त्याच्यामध्ये अपभ्रंश निर्माण होतात. आता ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर शेवटी किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायिक पण. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीतली शेवटची ओवी लिहिली. या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबरांनी नाव दिलं धर्मकीर्तन. ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी नाही म्हणले, ज्ञानोबरा धर्मकीर्तन म्हटले. हा वाग्यज्ञ म्हटली. आणि मग ज्ञानोबराय निवृत्तीनाथांच्या समोर एक गोष्ट मागतात आणि ती जी गोष्ट मागितली ज्ञानोबराय म्हणतात मला पसाय दान द्या. ज्ञानोबरांनी शब्द वापरला पसाय. हा अपभ्रंश शब्द आहे. मूळ जो संस्कृत मध्ये पसायसाठी शब्द आहे तो आहे प्रसाद. प्रसाद शब्दाचंच काय झालं सांगतोय कशासाठी, जसं गोवध हारी आहे त्याच काय झालंय गोदाव. अपभ्रंश होत असतात. जसं आता इथं भगवान शंकर विराजमान आहे. भगवान शंकराचं इथं जे अगोदर मंदिर होतं दगडी मंदिर, त्या दगडी मंदिराला त्याची जी धाटणी होती त्याची जी रचना आहे त्याला आपण म्हणतो ते मंदिर होतं हेमाडपंथी. कसं मंदिर होतं हेमाडपंथी. हेमाडपंथीच का म्हणायचं त्याला, त्याचं कारण हे आहे की भारतामध्ये सरासरी 23व्या वर्षापासून वेगवेगळ्या परकीयांची आक्रमण झाली. चीनच्या वरच्या बाजूला हुनांचं आक्रमण झालं, तिथून कुशाण आले, वायव्य खिंडीतून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीक आले, अलेक्झांडर आला, त्यानंतर वेगवेगळ्या खिलजी आला, वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण झाले, गुप्तांचं साम्राज्य झालं. ही वेगवेगळी साम्राज्य ज्या वेळेला भारतामध्ये नांदत होती त्यावेळेला महाराष्ट्रातलं शेवटचं हिंदू साम्राज्य 13व्या शतकामध्ये झालं यादवांचं साम्राज्य. आणि त्या यादवांचा जो शेवटचा राजा झाला त्या यादवाचं वर्णन ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं. किंबहुना त्याच्याच काळात ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. न्यायाते पोखी क्षितिषु श्रीरामचंद्रू. ज्ञानोबरांनी त्या रामचंद्र नावाच्या राजाचं वर्णन केलं. आणि त्या रामचंद्र नावाच्या राजाच्या दरबारामध्ये एक इंजिनियर होता त्या काळातला. स्थापत्यशास्त्राचा त्याचा अभ्यास होता, आर्किटेक्चरचं खूप चांगलं त्याला ज्ञान होतं. आणि त्यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ, मंदिर कसं बांधलं जावं, राजवाडा कसा बांधला जावा हे सगळं गणित त्यानं लिहिलं. आता ते गणित सांगत बसत नाही इथं. त्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिणाऱ्या इंजिनियरचं नाव होतं हेमाद्री पंत. हेमाद्री त्याचं नाव. हिमस्य आद्री ही एव हेमाद्री. हिम म्हणजे बर्फ आणि आद्री म्हणजे पर्वत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आद्री आहे, सह्य आद्री. सह्य आद्री, आद्री म्हणजे पर्वत. तो हेमाद्री पंत. मग हेमाद्री पंतानं जे ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाला अनुसरून महाराष्ट्रात त्या काळात जी जी मंदिरं बांधली गेली किंबहुना त्याला अनुसरून त्याच्या पुढच्या 200-300 वर्षामध्ये 400 वर्षाच्या काळात जी मंदिरं बांधली गेली, लोक त्या मंदिराकडे बघायची, म्हणायची हे मंदिर कोणी बांधलं, तर म्हणले हेमाद्री पंतानं बांधलं. हेमाद्री पंतानं बांधलं. हेमाद्री पंत म्हणता म्हणता हेमाडपंथी. विठाल 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 विठाल. अपभ्रंश सांगत होतो. गोवधहारी तिचंच नाव गोदावरी. ती गोदावरी माता कशी आहे, खूप सद्भाग्यवान आहात तुम्ही महाराज. त्या मातेमध्ये सामर्थ्य एवढं आहे. रोगम शोकम पापम तापम हरमी भगवती कुमती कलापम त्रिभुवन सारे वसुधाहारी त्वमसि गतिर्मम खली संसारे. पुराणामध्ये या गोदावरी मातेच्या सामर्थ्याचं सगळं वर्णन आलेलं आहे. किंबहुना ही गोदावरी माता प्रवाहित होत असताना तसं पाहायला गेलं तर हे मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मराठवाड्यामध्ये गोदावरी मातेच्या तटावर समाधी आहेत. आदरणीय बापूंजी गुरुनामगुरु बापूंची समाधी आहे. वर गेले की गुरुनामगुरु मोतीराम महाराजांची समाधी आहे. वर लासिन्याला मराठवाड्यामध्ये एक अशीच नामनिष्ठ महात्मे होऊन गेले. पंडित गुरु महाराजांची सुद्धा समाधी गोदावरी मातेच्या तटावरच आहे. तसं पाहायला गेलं तर या महात्म्यांची सुद्धा इच्छा होती की एखाद्या तीर्थाच्या तटावर माझी समाधी असावी. पण त्याही पेक्षा गोदावरी मातेचीच इच्छा असते की अशा महात्म्यांची समाधी माझ्या तटावर असावी. त्याचं कारण आहे महाराज. कारण ज्या वेळेला आपल्यासारखी माणसं या तीर्थामध्ये स्नान करायला जातात त्यावेळेला तीर्थामध्ये सामर्थ्य असतं. ते तीर्थ आपलं पाप धुवून काढतात. पण आपलं जे पाप त्यांनी धुवून काढले ते त्याच्या डोक्यावर जाऊन बसते आणि त्याला मळमळ व्हायला लागते.
आणि मग त्यांच्या ठिकाणी आलेला तो मल तो काढून टाकण्याकरता, निर्मल अवस्था प्राप्त करण्याकरता त्या महात्म्याला साधूच्या चरणाचा तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ भावया निर्मळ आपणाते, भावया निर्मळ आपणाते, भावया निर्मळ आपणाते। तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ भावया निर्मळ आपणाते, भावया निर्मळ आपणाते, भावया निर्मळ आपणाते। भावया निर्मळ आपणाते, आपणाते, आपणाते। म्हणून तीर्थ ह्या महात्म्यांच्या समागमाची इच्छा करतात। तीर्थे पर्वकाळ अवघी पायापी सकळ या महात्म्यांच्या चरणाचा आश्रय घेतात, कारण हे महात्मे तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शनी तुकोबारायांनी वर्णन केलं। हे महात्मे अशा पद्धतीचं जीवन जगत असतात। तसं पाहायला गेलं तर बापूंचं नाव सुद्धा कोंडजी नाव आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं परमात्म्याला कोंडलं महाराज। हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, म्हणले परमात्मा किती व्यापक आहे हो। त्या परमात्म्याच्या व्यापकतेचं वर्णन करत असताना वेदानं सांगितलं तो परमात्मा अणुमधल्या अत्यंत सूक्ष्म स्वरूप सूक्ष्मात सूक्ष्म घटकामध्ये तो परमात्मा व्याप्त आहे। पण एवढं चराचराला व्यापून सुद्धा वेदानं सांगितलं अत्यतिष्ठत दशांगुलम, सगळं व्यापून तो परमात्मा 10 बोट शिल्लक राहिला। इतका व्यापक तो परमात्मा, तो व्यापक असणारा परमात्मा या महात्म्यांनी हृदयामध्ये कोंडला। त्याचं कारण एवढंच आहे, फक्त नम्र झाला भूता तेने कोंडिले कोंडू कोंडू धरिण देवे, हा कोंडू कोंडू धरिण देवे, हा कोंडू कोंडू धरिण देवे, हा कोंडू कोंडू धरिण देवे। देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, कोंडू कोंडू धरिण देवे, कोंडू कोंडू धरिण कोंडू कोंडू धरिण जीवे, आ कोंडू कोंडू धरिण जीवे, कोंडू कोंडू धरिण जीवे। देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, कोंडू कोंडू धरिण जीवे। देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, देह भावे पूजिन, पूजिन। कोंडू कोंडूनी धरी न जीवे, देह भावे पूजीन। गुरुनाम गुरु बापूंच्या जीवनाचा विचार करत असताना नेहमी मला श्रीमद भगवद्गीतेमधला 9व्या अध्यायातला जो श्लोक आहे तो माझ्या डोळ्यासमोर येतो, कारण बापूंचं जीवनच तसं होतं महाराज। सतत कीर्तयतो माम यततश दृढव्रताः, नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। आणि या श्लोकामध्ये जे नमस्यंत पद आहे तसा मूळ धातू आहे नमः,
पण नमः धातूला अप्रत्ययांत करून त्याच्यापासून नमस्यामी, नमस्यावह, नमस्यामह वेगवेगळ्या प्रकारची रूप चालतात. नमस्यंत हे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण. हे महात्म्य कसे असतात म्हणले ज्ञानोबारांनी या पदाचं वर्णन करत असताना, उंची उदक पडले ते तळवटवरिये उगले, तैसे नमीजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावोची तयाचा. ज्ञानोबारांनी पाण्याचं वर्णन केलं. म्हणले पाण्याच्या ठिकाणी कसा गुणधर्म आहे म्हणले, उंची उदक पडले, उंचावर एखादं पाणी पडावं आणि पाण्याच्या स्वभावानुसार खाला धावे पाणी, पाणी खाली धावतं. तसं हे जे महात्म्य असतात म्हणले व्यक्तिमात्राची नावे नमूची आवडे. ज्ञानोबारांनी वर्णन केलं. नमन हे नम्रतांगी नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट. नमन ते नम्रतांगी नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट. नमन हे नम्रतांगी नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट. नमन ते नम्रतांगी नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट, नेघे रंगी पालट, पालट. नमन हे नम्रता अंगी, नेघे रंगी पालट. आणि तुकोबरायाने सुद्धा भक्तीची व्याख्या करताना, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, नमनाला भक्ती म्हटलं. आणि हे नमन केल्यामुळंच तसं परमात्म्यानं गीतेमध्ये किंबहुना ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन केलं. या महात्म्यांच्या जवळ देव असतो, देव तया जवळी असे असतो. पण का असतो? परमात्म्यानं माझी जवळीक कुणाला प्राप्त होते? ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्येच वर्णन केलं. म्हणले तै जवळीक माझी, तेव्हा माझी जवळीक आहे. म्हणले कधी? म्हणले जय जगा धाकुटे होई जे तय, म्हणून थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, आणि जय जगा धाकुटे होईजे तय जवळीक माझी. त्या परमात्म्याची जवळीक होण्याकरता जगासमोर धाकटं व्हावं लागतं. किती धाकटं होतात? आता ज्ञानोबराय म्हणले अधिकाराच्या बाबतीत कैवल्याचा अधिकारी, मोक्षासी सोडी बांधी करी, पण की जळाची परी तळवटू घे. पाण्यासारखं जीवन असतं, नम्र असतात. आणि जसं तुकोबरायचं जीवन होतं महाराज विदेही अवस्था, गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांचं जीवन विदेही अवस्था. तसे बापूच्या जीवनातही अनेक प्रसंग घडलेले आहेत. तसं माझं सद्भाग्य नव्हतं, इतका सहवास आमच्या जीवनामध्ये लाभला नाही. वडिलांनी लहान असताना 5-6 वर्षाचा असताना दर्शनाला आणलं होतं. दर्शन झालेले पण तितकं स्पष्ट त्या स्मृती तितक्या जाग्या नाही. बापूचं जीवन विदेही जीवन. आता तो नेमका प्रसंग कुठं घडलाय मला नाही सांगता याचं, पण मला वाटतं बोरगाव वगैरे याच गावामध्ये कुठंतरी घडला असेल. बापूचं कीर्तन, आणि कीर्तनाच्या अगोदर माता माऊलीनं जेवायला बोलवलं बापूला घरी, आणि भाजी केली दुधी भोपळ्याची, कडू भोपळ्याची. आता काही काही माता माऊली असतात त्यांना ते स्वयंपाक जुळते. काही काही इतका सुंदर कारल्याची भाजी करतात महाराज. कारल्याची भाजी खाल्ली तरी कारल्याची भाजी खाल्ली असं वाटत नाही, कारण सुगरण बाय असतात बिचारे काही. पण त्या माता माऊलीला तितकं ते सूत्र जुळलं नाही, आणि ती भाजू कडू भोपळ्याची भाजी आणि त्याच्यामधला कडूपणा ते काही गेला. आणि बापू जेवायला बसले, एक भाकर वाढली, आणि ते खात असताना बापूला ती भाजी काय आवडली म्हणा, त्यांना ते कळालं नाही म्हणा, ती अवस्था त्यांची काय झाली असेल. बघता बघता जेवढी भाजी वाढली होती ती अर्ध्या भाकरीनंच खाऊन टाकली. त्या माता माऊलीला वाटलं अजून पाहिजे काय, की पुन्हा तिनं बिचारीनं वाढलं, आणि एका भाकरीसोबत भरपूर ती भाजी खाल्ली. बापूंनी हात धुतला आणि कीर्तनाकडे निघून गेले. ती माता माऊली जेवायला बसली, पहिला घास खाल्ला महाराज, सगळी लाईटच लागली, एवढी कडू भाजी ती. आणि मग कीर्तन झाल्यावर बापूच्या जवळ गेली, म्हणली महाराज माफ करा मला,
म्हणली मला ते भाजीचं सूत्र तेवढं जुळलं नाही, पण एवढी कडू भाजी आणि तुम्ही एवढी कस काय खाल्ली? म्हणली बाई तुला काय सांगू, म्हणले मी काय खातो काय खातो आम्ही खासया सांगते, 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 हो कैसे है लागत नैनो मुखे, कैसे है लागत नैनो मुखे, नैनो मुखे, माझी वाणी तुझे भरली गुण नाम, माझी वाणी तुझे भरली गुण नाम, कैसे है लागत नैनो मुखे, कैसे है माझी वाणी तुझे भरली गुण नाम, माझी वाणी तुझे भरली गुण नाम, खासया सांगते, हो कैसे लागते नैनो मुखे, नैनो मुखे, नैनो मुखे, देहीच विदेही भोगू दशा, ही अवस्था महात्म्याची झालेली असते. बरं एवढं असून सुद्धा निष्ठा एवढी महाराज, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. पंढरपुरामध्ये गुरुनाम गुरु बापूंनी पंढरपूर असेल आळंदी असेल क्षेत्रामध्ये कधीही पायामध्ये चप्पल घातली नाही. आणि ज्या वेळेला हे 65 एकर वगैरे काही नव्हतं त्यावेळेला गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांचा फड वाळवंटामध्ये, आणि मग कीर्तन वगैरे तिथलं फडावरला आपलं सुटल्यानंतर आपल्यासारखी माणसं कुठं लघुशंकेला बसावं इकडं तिकडं बसावं म्हणून तिथंच आपलं वाळवंटात. आता वाळवंटात जुन्या काळात म्हणजे जास्त जी घाण होत होती ती कोण करत होतं? आपणच. पण एवढं वय झालं होतं, 100च्या पार गेले होते बापू, पण कधी वाळवंटामध्ये लघुशंका सुद्धा केली. हे निष्ठा या महात्म्यांची असते आणि खऱ्या अर्थानं ह्या महात्म्यांनी जीवन सार्थक केलेलं असतं. आणि ह्या महात्म्यांचं जीवन म्हणजे आपल्यासारख्या परमार्थामध्ये प्रवृत्त झालेल्या माणसासाठी आदर्श असतो. आदर्श शब्दाचा अर्थ होतो आरसा. आणि मग या महात्म्याच्या जीवनाकडे बघावं, त्यांनी आयुष्यामध्ये काय केलं याचा विचार आपण करावा आणि आपलं जीवन सुद्धा सार्थक करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. काय केलं या महात्म्यांनी? काय केलं? अहो त्यांनी अखंड आपल्या वाचेमध्ये परमात्म्याचं नाम घेतलं, कानानं परमात्म्याची कीर्ती ऐकली आणि चित्तामध्ये परमात्म्याचे समान पावलं धारण केले. अभंगाच्या नाम वाचे श्रवण कीर्ती, 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 नाम वाचे
काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने हो काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला नामवाचे प्रबळ कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान नामवाचे प्रबळ कीर्ती नामवाचे प्रबळ कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान महात्म्यांनी आपल्या वाचेमध्ये परमात्म्याचं नाम धारण केलं. कानामध्ये परमात्म्याची ती कीर्ती ऐकतात आणि परमात्म्याचे जे समान पावलं आहेत ते चित्तात धारण केले. तसं पाहायला गेलं तर परमात्म्यानं आपल्याला जो हा देह दिलाय हा अत्यंत दुर्लभ देह आहे. पावला हा देह कागटाळी न्याये न घडो उपाय घडू आले. शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये दुर्लभ गोष्टीचं वर्णन करत असताना पहिली गोष्ट सांगितली मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय हा अत्यंत दुर्लभ असणारा हा देह आहे. आणि मग या देहामध्ये देह प्राप्त झाल्यानंतर याचं प्रयोजन तुकोबाराय आपल्याला सांगतात. देवे दिला देह भजना गोमाटा 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 भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमाटा 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 भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिके देवे दिला देह भजना गोमाटा देवे दिला देह भजना गोमाटा भजना गोमाटा
भजना गोमटा देवानं जो आपल्याला देह दिला, या देहाचं मुख्य प्रयोजन सांगितलं, दिला देह भजना गोमटा, भजना करता दिलं. आणि कोणत्याही वस्तूचं जे मुख्य प्रयोजन असतं ते जर सिद्ध झालं तर त्या वस्तूच्या प्राप्तीत काहीतरी अर्थ असतो, वस्तूच्या निर्मितीत काहीतरी असतं. यस्य कृते यस्योत्पत्ती ही भवती तेन तदेव करणं तत्तस्य परम प्रयोजनम. ज्या वस्तूची निर्मिती ज्याच्या करता झाली त्या वस्तूकडून ते कार्य घडणं हे त्या वस्तूचं परम प्रयोजन असतं. आणि ते जर घडत नसेल तर काय उपयोग नाही. एक जण बिचारा असेच पावसाळ्याचे दिवस दुकानामध्ये गेला. दुकानदाराला म्हणला, दुकानदार नंबर 1 छत्री दाखवा गडे आपल्याला. दुकानदारानं 2-4 प्रकारच्या छत्र्या ठेवल्या तिथं, 100 रुपयाची 200 रुपयाची असं करता करता ते दुकानदार जरा गिराईक जरा लईच खौट खोबरं खट्याळ गिराईक होतं, जरा लई चलबिचल व्हायला लागलं. मग दुकानदार बी नंबरी होता. दुकानदारानं मागू जाऊन एक छत्री आणली, त्याच्यासमोर ठेवली. म्हणलं ही छत्री घ्या तुम्हाला. ते मला कितीला? दुकानदार म्हणला 1000 रुपये. 1000 रुपये? नेमकं एवढं भारी काय आहे छत्रीमध्ये? ते म्हणला 10 वर्ष या छत्रीला काहीच होणार नाही. या छत्रीची किती वर्षाची गॅरंटी आहे? 10 वर्षाची. म्हणजे 10 वर्षाची कस काय गॅरंटी? म्हणले 10 वर्षाची गॅरंटी फक्त 2 गोष्टीला सांभाळायची. म्हणले कोणती? म्हणले पावसात भिजू द्यायची नाही आणि उन्हात न्यायची नाही. या छत्रीला 10 वर्ष काय होणार? ते काय पूजा करायची का काय? एक जण असंच दिग्रसच्या पलकडच्या 2-4 किलोमीटर रानामध्ये एका जणाला पोलीस चोरानं अडविलं. असा त्याला खुंदळून काढलं महाराज. लय हाणलं त्याला बिचाऱ्याला, सुजूनच काढला गडी. आणि मग ती मारणारी त्याचं काय हवं ते सगळं त्याच्याकडे 2-4 पैसे म्हणा ती घेतली आणि ती निघून गेली. आणि मग तिकून गावातली माणसं येऊ लागली. कोणीतरी त्याला गाडीत टाकलं, मंदिराच्या जवळ आणलं. इथं त्याला थोडं जरा हवा गिवा घातली. म्हणले नेमकं काय झालं रे? तर म्हणलं कुठली होतं काय माहिती, लय झालं म्हणले. अरे म्हणले पण तू एवढा मारता यायचा खाल्ला सांग, तुझ्याकडं तर पिस्तूल आहे ना म्हणून. म्हणला बरं झालं लपून ठेवली, नाही तर ती बी नेली असती. विठाला विठाला ती त्याच कामा करता आहे ना, तिचं प्रयोजन ती आहे. आणि मग या देहाचं प्रयोजन सांगितलं, देवे दिला देह भजना घुमट. आणि या भजनाच्या माध्यमातून हे वाचेवधी नाम घेतल्यानंतर या चिंतन केल्यानं काय होतं तर तुकोबारायांनी वर्णन करावं. चिंतने तद्रूपाता, चिंतने तद्रूपाता, तद्रूपता, चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देहा निरासाने, तुका म्हणे सुख देहा निरासाने, तुका म्हणे सुख देहाची सुखे, तुका म्हणे सुख देहाची सुखे, तुका म्हणे सुख देहा निरासाने, तुका म्हणे सुख देहा निरासाने, तुका म्हणे सुख देहानासाने, तुका म्हणे सुख देहानासाने, तुका म्हणे सुख देहा निरासाने, चेतन चिंतने तद्रूपा, तुका देहानासाने, चिंतने चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देहा निरासाने, चेतन चिंतने तद्रूपा. तुका म्हणे सुख देहाचे सुख, चिंतने चिंतने तद्रूपता. हर समरसंगी आदळतील आता, हर समरसंगी आदळतील आता, समरसंगी आदळतील आता. आईच्या मध्ये मध्ये हरकली जाता. तसं पाहायला गेलं तर वाचेमध्ये नाम घेणं किंबहुना वाचेला नाम येणं ह्याच्याकरता अनंत जन्माचं काय लागतं महाराज? अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा.
ज्ञानोबारायांनी वर्णन करावं, जन्म सहस्त्री ओळखिजे एक वेळ मुखासी यावया. जे नाम एकदा मुखाला येण्याकरता अनेक जन्माची साधना लागते, ते नाम गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांसारखे मोठे महात्मे, गुरुनाम गुरु बापूंसारखे महात्मे त्यांच्या वाचेवर म्हणले जयाची वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे. ते नाम त्यांच्या वाचेवर वाणीमध्ये नाचत होतं. असं हे महात्म्यांचं जीवन असतं. तसं पाहायला गेलं तर नाम साधना ही कलियुगामधली सगळ्यात सोपी साधना आहे. तुकोबराय ज्या ज्या वेळेला गाथ्यामध्ये निश्चयपूर्वक बोलायला प्रयत्न करतात, त्या त्या वेळेला तुकोबरायांनी गाथ्यामध्ये पै नावाचं अवयव प्रकर्षानं वापरलेलं आहे. नाम संकीर्तन साधन पैसाते, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायाच जामे म्हणा तेरा, नलगती सायाच जामे म्हणा तेरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायाच जामे म्हणा तेरा, नलगती सायाच जामे म्हणा तेरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. पै हे निश्चिततादर्शक काव्य आहे. जिथं जिथं तुकोबराय निश्चितता सांगतात, निश्चय सांगतात, तिथं तिथं हे वापरतात. एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि का पै काम नाही, दुसऱ्याचं काम नाही. निश्चितता दाखवण्याकरता ती अवयव आहे. हे नामसंकीर्तन साधन सोपं आहे. तसं पाहायला गेलं तर आपण नित्य महाराष्ट्रात काम करणारी माणसं भरपूर आपल्या बुद्धीवर तसे शास्त्राचे संस्कार झालेले नसतात. आणि मग कठीण शास्त्रीय भाषेत जर सांगायला गेलो, इथं या समाजासमोर, साध्या भोळ्या बाबड्या समाजासमोर जर सांगायला बसलो आपण, अजातवाद, विवर्तवाद म्हणजे महावाक्य असतात, त्याच्यामध्ये जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य सांगितलेलं असतं. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म म्हणले तत्वमसी. आता इथं साध्या लोकांसमोर, भोळ्या बाबड्या समाजासमोर जर आपण तत्वमसी म्हणलो, ते म्हणतात कोणाच्या म्हशी. आता बिचारे शेताकडले माणसं, त्यांना ते तितक्या साध्या म्हणजे तितकं ते शास्त्रीय शब्द लगेच लक्षात येत नाही. पण मग तेच साधं सोपं आपल्या महात्म्याने सांगितलं. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज, आता लोकांना जर म्हणलं बाबा तुम्हाला मोक्ष पाहिजे का, तर ही नेमकं मोक्ष काय भानगड हेच लक्षात येत नाही. आणि मग मोक्ष पाहिजे का म्हणल्यावर लोक असे टुकुमुकू टुकुमुकू बघायचे गुरुजीकडे, रंगनाथ गुरुजीकडे. काय हात वर करावं, नेमकं हे मोक्ष काय माहीतच नाही ना आपल्याला. आणि मग पुन्हा गुरुजी विचारायचे, बाबा मोक्ष जाऊ द्या बाजूला, तुम्हाला मोकळं व्हायचंय का. इथं कोणी असो, प्रत्येकाला कसं व्हायचंय, मोकळं व्हायचंय. मोकळं होणं म्हणजेच मोक्ष आहे ना. मुच वंचिती धातूला घय प्रत्यय लागून मोक्ष शब्द तयार होतो. मोक्ष म्हणजे मोकळं होणं. विठाला विठाला. आणि या नामसाधनेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून वाचेमध्ये नाम त्यांनी धारण केलं. नाम वाचे परापश्यंती मध्यमा वैखरी, चारही वाणीमध्ये परापश्यंती मध्यमा वैखरी बैसला तो हरी पंढरीचा. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं. निघे 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 माझी वाचा विसावा. वाचेला आता विसावा नाही, त्याचं नाम धारण केलं. आणखी कानामध्ये काय केलं तर श्रवणी कीर्ती, कारण परमात्म्याची कीर्ती. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. ज्ञानोबराय म्हणतात, माझी ये कीर्ती वीण जळो त्याचे
जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. वैष्णवांची कीर्ती गायली पुराण. या वैष्णवांची कीर्ती असेल, परमात्म्याची कीर्ती असेल, कानानं गातात. आणि मनामध्ये काय धारण केलं तर म्हणले पाऊले चित्ती समान. चित्तामध्ये समान पावलं धारण केले. समान पावलं तसं पाहायला गेलं तर जिथं जिथं हा पाऊल शब्द वापरला जातो तिथं बहुतेक स्वरूपाचा निर्देश असतो. कारण उत्तमानां हि स्वरूपम चरण शब्देन मन्यते. मोठ्या माणसाचं स्वरूपाचं वर्णन करताना बहुतेक चरणाचं वर्णन आहे. कारण समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. परमात्म्याचं स्वरूप सम आहे आणि परमात्म्याचे पावलं सुद्धा सम आहे. परमात्म्यानं अनेक अवतार घेतले भक्तांच्या प्रतिपालनाकरता. दो जलचर दो भूचर दो विप्रदो राजा बौद्ध कलंकी अवतार होय भक्त जनो के काजा. आणि मग आपली तसं पाहायला गेलं तर अनंत अवतार घेशी भक्ताकाराने. परमात्म्यानं अनेक अवतार घेतले. अवताराच्या राशी आहे तो परमात्मा. पण तोच परमात्मा त्या परमात्म्याचे अवतार वर्णन करत असताना श्रीमद भागवतामध्ये 24 प्रकारचे अवतार त्या ठिकाणी सांगितले. त्यातल्या त्यात प्रकर्षानं 10 अवतार कसे आहेत प्रसिद्ध आहेत. आणि मग या 10 अवतारामध्ये सुद्धा महाराज त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन किती आहे. विज्ञानामध्ये सुद्धा या जगताच्या उत्पत्तीच्या संबंधानं ज्या काही वेगवेगळ्या थिअरीज सांगितल्या जातात त्याच्यामध्ये सर्वात अगोदर सुपर नॅचरल थिअरी वगैरे आहे. आणि मग पुढं थिअरी त्याच्यामध्ये एन्हान्समेंट होत मग त्याच्यामध्ये डार्विनचा काही सिद्धांत आहे. काय त्याला इव्हॉल्युशनची थिअरी म्हणतात, त्याला उत्क्रांतीवाद म्हटलं जातो डार्विनच्या भाषेमध्ये. आणि मग या जगताच्या उत्पत्तीच्या संबंधानं वर्णन करताना विज्ञानानं सुद्धा सगळ्यात अगोदर जो जीव निर्माण झाला विज्ञानाच्या मतानुसार तो जीव पाण्यामध्ये निर्माण झाला. आणि तो निर्माण झालेला जीव अगोदर एकपेशीय होता. त्याला अमिबा पॅरामेशियम असं वेगवेगळी नावं विज्ञानामध्ये सायन्समध्ये तरुण मंडळी आहेत त्यांनी ती वाचली असतील. आणि मग तो पहिला जीव पाण्यात निर्माण झाला. निर्माण झालेला जीव जो एकपेशीय होता तो मल्टीसेल्युलर झाला म्हणजे बहुपेशीय झाला. आणि हळूहळू तो जीव जमिनीवर यायला लागला, जमिनीवर सरपटायला लागला, मग त्याला पाय आले, तो जंगलामध्ये चालायला लागला असं विज्ञानाचं मत आहे. आणि मग हळूहळू तो संस्कृत झाला आणि आताच्या या 21व्या शतकापर्यंतची या मनुष्याची काय झालेली म्हणे विज्ञानाच्या दृष्टीनं वाटचाल. तसंच या 10 अवताराची जी संकल्पना आपल्या सनातन संस्कृतीमध्ये त्याचा विचारही तसाच आहे महाराज. 10 जे अवतार आहेत त्यातला पहिला अवतार परमात्म्यानं जो घेतला, विज्ञान म्हणतं जीव पहिला निर्माण पाण्यात झाला, पहिला अवतार सुद्धा देवानं जो घेतला तो कुठे घेतलाय. पहिला बागुल बागुल तो ऐसा त्याचे नाव म्हणती मासा. बागुल बागुल त्याचे नाव म्हणती मासा. पहिला बागुल बागुल तो ऐसा त्याचे नाव म्हणती मासा. पहिला बागुल बागुल तो ऐसा त्याचे नाव म्हणती मासा. हो शंका तुळवतीला कैसा चालवीत आलेले. 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 कृष्णा राहे रे उगला नाहीतर सांगेन त्या बाबूला. 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 पहिला बागुल. बागुल म्हणजे परमात्म्यानं सोंग घेतलं, पहिलं सोंग घेतलं पाण्यामध्ये. त्यानंतर मत्स्य अवतार झाल्यानंतर कूर्म अवतार आहे. आणि हळूहळू उभयचर अवतार परमात्म्याने घेतले. वामन अवतार आहे, नरसिंह अवतार आहे. सांगतोय कशासाठी, ही जेवढे काही अवतार घेतले या अवतारामध्ये परमात्म्याच्या पावलामध्ये समानता नाही. विप्रकुलामध्ये 2 अवतार घेतले. वामनाचा अवतार आहे, परशुरामाचा अवतार आहे. काय म्हणले शापादपी शरादपी हा अधिकार त्यांचा. आणि मग राजकुलामध्ये परमात्म्यानं 2 अवतार घेतले. प्रभू रामाचा अवतार घेतला आणि भगवान कृष्णाचा अवतार घेतला. पण या अवतारामध्ये सुद्धा भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी. परमात्म्याच्या ठिकाणी आचरणामध्ये सुद्धा समानता नाही. भक्ताला वेगळा व्यवहार आहे आणि दुष्टाला वेगळा व्यवहार आहे. पण तोच परमात्मा ज्या
भगवान कृष्णाच्या चरणाचं वर्णन करताना त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये असं वर्णन करताना त्रिभंगी सांगितलं, म्हणले तिरपा पाय त्याचा. काय देहुडा चरणी वाजवितो वेणू, पण तोच परमात्मा पुंडलिकाचा भाव बघितला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता. तोच परमात्मा गोकुळाहून पुंडलिकाचा भाव बघितला आणि जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊल्या. विटेवर उभा आल्यानंतर परमात्म्याचे जे चरण आहेत, विटेवरी ज्याची पाऊले समान परमात्म्याचे, तिथं जी पावलं आहेत ती समान समपाय करकटी. आणि ही समान पाऊलं ज्यांनी चित्तात धारण केली, वाचेमध्ये परमात्म्याचं नामस्मरण जे करतात, कानानं कीर्ती ऐकतात, त्यांनी जीवनामध्ये काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्याने. हरिला मानी विठ्ठल, विठ्ठल काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरला विठ्ठल, धरला विठ्ठल काळ सार्थक केला आपल्या जीवनामध्ये सार्थक काळ केला. तसं मनुष्य जन्मामध्ये सार्थक काय, अनर्थक काय, निरर्थक काय याचा विचार फक्त मनुष्य देहामध्येच आहे. माणसं आपणही विचार करतो, पण आपला विचार बहुतेक अनर्थकारक असतो, अनर्थक विचार असतो. काय बरेच विचार आपण करतो त्याला काही अर्थही नसतो. एक जण विचार करत बसला, पंचतंत्रामध्ये वर्णन येतं, म्हणले गर्दभस्य कती रोमा संती, गाढवाच्या अंगावर किती केस असतील याचा विचार करीत बसला. आता याचे केस किती असं विचार करून फायदा आहे का? बरं मोजून बी काढले काय फायदा आहे का त्याच्यात? का कस्य कतिपया हा दंता हा संती, म्हणले कावळ्याच्या चोचीमध्ये किती दात असतील, काय उपयोग आहे का दाता त्याचा विचार करून? अनर्थक विचार आहे. याच्या पुढे निरर्थक विचार असतो. आता वेळ झालाय आपला. जुने कीर्तनकार ते दृष्टांत सांगायचे. एक बिचारा असा एसी मध्ये बसायचा, रोज गावाच्या वेसी मध्ये वट्यावर बसल्या बसल्या विचार करायचा. त्याच्या गावातल्या गवळ्याच्याकडं 10-15 म्हशी होत्या आणि त्या म्हशीपैकी एक म्हसड असं होतं, त्या म्हशीचे शिंग असे गोल होते. आणि मग त्या वट्यावर बसून त्या म्हशीचे गोल शिंग पाहिले की विचार करायचा, या म्हशीच्या गोल शिंगामध्ये हे माझं मुंडकं जाईन का नाही. रोज विचार. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, बघता बघता महिना झाला, महाराज चातुर्मास झाला, 4 महिने झालं त्याचा विचार चाललाय, या म्हशीच्या गोल शिंगात मो काय जाईन, मुंडकं जाईन का नाही. 4 महिने झालं विचार चाललाय. आणि नेमकं 4 महिने झाल्यानंतर त्याचा मेवणा आला आणि वट्यावर 2 जण गप्पा मारीत बसले. म्हणले दाजी तुम्ही एवढा विचार कशाचा करायला? दाजी म्हणले काय सांगू पाहुणे तुम्हाला, आता अर्धा 1 घंट्यामध्ये तिकडून त्या गवळ्याच्या म्हशी येतात आणि त्या म्हशीमध्ये एका म्हशीचे शिंग अशी गोल आहेत आणि मी विचार करीत असतो त्या म्हशीच्या गोल शिंगामध्ये मुंडकं जाईन का नाही. पाहुणा म्हणला काय दाजी एवढा विचार करायचा असतंय का? म्हणले प्रॅक्टिकल करून बघा, प्रात्यक्षिक करून बघा. म्हणले बरोबर आहे तुमचं. म्हणले आजच. सांजच्या बारी बरोबर त्याच्या रोजच्या टायमाला त्या म्हशी निघाल्या आणि त्या म्हशीत सगळ्यात पुढी ती गोल शिंगाची म्हसड. आणि ती म्हसड आल्यानंतर जसा धोनी आपल्या त्या स्टंपच्या मागे उभं राहते, महेंद्रसिंग धोनी फिल्डिंगला, तसा गडी असा नेम धरूनच उभा राहिला
त्या म्हशीच्या समोर आणि ती म्हसड आली की पळतच गेला गडी आणि त्या म्हशीच्या गोल शिंगामध्ये काय मुंडक घातलं ना महाराज. आता ती म्हसडच तुमच्याकडे काय म्हणतात म्हैस काय उधळी का उधळीच म्हणत असते ना बोंगाळी बर नाशिककडे म्हणतात म्हशीनं बोंगा केला ती उधळी महाराज म्हैस बोंगाळी. आता ते मुख जनावर तिला काही सुधर ना काही ती लागली इकडं तिकडं भिताडानं त्याला घोसळायला येड्या बाबळीकडे नेलं तिनं चांगला घोसून सालूनच काढलं त्याला सगळे आगाचे काताडे निघाले रक्त बेंबाळ झाला गडी. आणि गावातले शहाणे माणसं जवळ आली म्हणजे अरे धरा रे कोणतरी त्याला त्या म्हशीला धरलं यसनीला धरलं सगळं बाजूला घेतलं त्याला त्या शिंगातून बाजूला काढलं त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं दवाखान्यात नेलं रक्तबंबाळ झालेला गडी त्याला पट्ट्या गिट्ट्या केल्या आणि मग माणसं त्याला भेटायला जाऊ लागली पार्ले बिस्किट घेऊन ते बिस्किट घेऊन त्याला माणसं भेटायला आले तर मग शहाणे माणसं त्याला म्हणू लागले तात्या एवढे तुम्ही शहाणे सुरते माणसं त्या येड्या जनावराच्या शिंगामध्ये डोकं घालायच्या अगोदर काहीतरी विचार करायचा ते मला विचार 4 महिने झाले विचारच करू लागलो. हा विचार हा अनर्थक विचार आहे अनर्थाला प्रवृत्त करणारा विचार. पण विचार कोणता करावा क्षणोक्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार तरा वया पार भव सिंधू तरा वया पार भव सिंधू क्षणाला हा विचार करावा हा विचार हा सार्थक विचार आहे. या महात्म्यांनी सार्थक विचार केला आणि त्यांचा काळ काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी त्यांचा काळ चिंतनात जातो. चिंतनी सरे तो धन्य धन्य काळ काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचली. या महात्म्यांचा काळ असा जातो ना आपला काळ कसा जातो म्हणले तर आपल्यापैकी बहुतेकांचा काळ शास्त्रानं सुभाषितकारानं वर्णन केलं म्हणले काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन तू मूर्खाना निद्रया कलहीनवा. शहाण्या माणसाचा काळ सद्ग्रंथाच्या चिंतनामध्ये जातो समाजाच्या सेवेमध्ये जातो देशाच्या सेवेमध्ये जातो धर्माच्या सेवेमध्ये जातो नाही कोणाचं घडलं तर किंबहुना आई वडिलाच्या सेवेमध्ये नाही बाबा तुझं कर्तव्य म्हणून किमान कुटुंबाच्या तरी सेवेमध्ये त्याचा काय जातो काळ जातो. पण मूर्खाचा काळ कशात जातो म्हणले तर व्यसनेन तू मूर्खाना व्यसनामध्ये ज्याचा काळ जातो तो म्हणले काळ मूर्खाचा काळ आहे. निद्रया कलहीनवा निद्रेमध्ये बरं काय काय इतकी झोपत आहेत महाराज. एक जण शनिवारी झोपलं बरं शनिवारी 8 वाजता संध्याकाळी झोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी कितीला उठाव माणसानं 4 वाजता आहे का नाही. लय झालं बाबा 6 वाजता बरं लयच आळशी काय असला तर 8 वाजता उठाव ना माणसानं. 8 वाजून गेले महाराज 10 वाजून गेले 12 वाजले बघता बघता 4 वाजले. 4 वाजता बायको जवळ आली बायकोनं त्याला हलवलं आणि म्हणली होय हे काय पद्धत झाली का झोपायची. म्हणली अहो उठाव काही काम धंदा बघा. ते असा डोळे मिचमिच करीत उठला आणि बायकोला म्हणलं किती वाजलेत. बायको म्हणली किती वाजलेत 4 वाजलेत. ते म्हणला 4 वाजलेत म्हणलं आता कशाला उठायचं पुन्हा 8 वाजता झोपायचंच नाही. विठाला असंच झोपाळू प्राणी होता आणि त्याच्या घरचं भावकीचं लग्न होतं आणि मग घरातल्याने विचार केला म्हणलं हे असं बी झोपतच राहतं ह्याला कशाला न्यायचं लग्नाला. आणि मग ते बिचारे सगळे आवरून लग्न करता निघाले आणि ह्याला झोपिलं तिथं आणि झोपता झोपता ह्याला थोडंसं हालिलं. त्याला म्हणलं हे बघा आम्ही लग्नाला चाललो आम्ही बाहेर गेल्यावर तेवढं दरवाजाला मधातून काय लाव कडी तर लावून घे. आणि मग हे बाहेर गेले माणसं सगळे तिकडं. एक जण वापस आला पुन्हा आला अरे बाबा कडी तर लावून घे ना. ते मला जाणं लावतो ना मी. ती माणसं गेली आणि दुसऱ्या दिवशी आले तर दरवाजा उघडाच.
ते मधात गेले आणि त्याला जरसं हालिलं. ते म्हणला जा ना तुम्ही, मी लावतो ना कडी. ते काय म्हणायला, मी काय लावतो, कडी लावतो. म्हणजे हे लगन लावून आले, गडी झोपलेलाच. विठाला विठाला. निद्रेमध्ये काळ जातो, निरर्थक काळ जातो. व्यसनामध्ये काळ जातो, निरर्थक काळ जातो. आणि व्यसन निद्रया कल हे नवा, निरर्थक भांडणात ज्याचा काळ जातो तो निरर्थक काळ आहे. आणि महात्म्याचा काळ याच्या विपरीत जातो. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल महाराज. तसं पाहायला गेलं तर या परमार्थामध्ये मनाच्या मानसिकतेला खूप मोठं महात्म्य. पंचदशी कारणे वेदांत शास्त्रामध्ये या मनाचं महात्म्य सांगितलं. मन एव मनुष्याना कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं मनः. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. आणि मग या मनामध्येच विठ्ठलाला धारण केलं. तसं पाहायला गेलं त्या मनावरच सगळे महाराज. मन विचार करतं त्याच्यावरच आहे. मनानं काय विचार केला याच्यावर तो मनुष्य नर आहे. तुकोबारांनी सांगितलं, म्हणले विचार जर मन करत नसेल त्याचा सार्थक, तर म्हणले विचार नाही नर आणि खर तो तैसा. माणसामध्ये आणि गाढवामध्ये तुकोबाराय म्हणतात फक्त नखाचा फरक. कारण माणसा करता शब्द वापरला जातो नर आणि गाढवा करता शब्द वापरला जातो खर. माणसामध्ये र ला काय जोडलाय न आणि गाढवामध्ये र ला काय जोडलाय ख. म्हणजे फक्त न आणि ख. माणसात आणि गाढवात नखाचा फरक. विचार केला तर नर आणि विचार नसला तर. आणि मग मनानं हा विचार केल्यानंतर तो परमात्मा मनामध्ये येतो. धरिला मणी विठ्ठल. बरं म्हणले महाराज, महात्म्यांनी मनामध्ये धारणही केला असेल हो. नाम वाचेमध्ये ते स्मरणही करत असतील, कीर्ती ऐकत असतील, पण तुमचे संत आपलपोटे दिसायलेत. आपलपोटा कोणाला म्हणते? गुळ खाणाऱ्याला. हा, गुळ खाणाऱ्याला. जो फक्त आपल्या पोटाची चिंता करतो त्याला काय म्हणतात? आपलपोटा. म्हणजे तुमचे संत आपलपोटी आहेत का काय? म्हणजे हा, आमच्या संतांनी रस सेवन केला दुसऱ्यालाही वाटतात. म्हणले तो रस जो सेवन केला तो वाटण्याकरता त्यांनी काय केलं? म्हणले त्यांनी समारंभ केला. अभंगाचा कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, समारंभ, कीर्तनाचा समारंभ. निर्दभ सर्वदा, निर्दभ सर्वदा, निर्दभ सर्वदा, निर्दभ सर्वदा, निर्दभ सर्वदा. काळ सार्थक केला जाणे, काळ सार्थक केला जाणे, काळ सार्थक केला जाणे, केला जाणे.
काळजात केला जाणे केला जाणे काळजात केला हे कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ या महात्म्यांनी स्वतः जीवनात काळ सार्थक केला आणि समाजाचाही काळ सार्थक व्हावा याच्याकरता या महात्म्यांनी कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा कीर्तनाचा समारंभ केला. आपला संकल्पित वेळेपैकी फक्त 10 मिनिटं शिल्लक राहिले. 10 मिनिटात आपल्याला चिंतन सेवा आटपायची. सगळ्यांनी एकदा हात वर करा. त्या परमात्म्याचं आपल्याला नामचिंतन करा. हात वर करा सगळे. ज्याला ज्याला हात आहे त्यानेच करा. विठोबा रखुमाई त्या महात्म्यांनी खऱ्या अर्थानं जी कृपा जी आपल्यावर केली असेल, तुकोबाराय म्हणतात, कृपा या केली संतजनी माझी अलंकारिली वाणी आणि प्रीत हे लाविली कीर्तनी. कीर्तन ही महात्म्यांची कृपा आहे महाराज. कारण तसं त्यातल्या त्यात विशेष रूपानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर गेलो महाराज, आता ही सगळी महाराष्ट्रभर फिरणारी गुरुमान मंडळी आहेत. आज सेवेला उपस्थित असणारे महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मोतीराम भाऊ असतील, त्यांच्या शेजारी सात्विक कंठ असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शिवाजी महाराज आहेत. इकडं आमची भावकी आहे दिगंबररावजी काका सोन्नेकर काका आहेत. महाराजांचं काय नाव, राम महाराज यांची गोड उपस्थिती आहे. तिकडं आमच्या अंतेश्वरची माऊली आहेत. मृदंगावर आमचे दाजी आहेत, आमचे कृष्णा महाराज आहेत. सगळे पंचक्रोशीतली गुणवान मंडळी गुरुनाम गुरु कोंडजी बापूंच्या
गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांच्या चरणावर ज्यांची निष्ठा आहे अशी सगळी मंडळी उपस्थित आहे. गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांची कृपा आहे महाराज आपल्या या सगळ्या या परिसरावर. अहो तिकडं नुसतं पहारा घेण्याकरता सुद्धा रोजानं माणसं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. हे काय तुम्हाला दंतकथा सांगणं झालो. सप्त्याला तिकडल्या जाऊन बघा, मोठ्या मोठ्या हा सप्ताच गुत्ता दिला जातोय महाराज. ह्याच्या सकट पहाऱ्या सकट पहारा घेण्याला सुद्धा रोजानं माणसं आहेत. आणि मग इथं गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांच्या चरणाजवळ असेल, गुरुनाम गुरु बापूंच्या चरणाजवळ गेल्या 21 वर्षापासून आपण सगळेजण निष्ठेनं हा पहारा चालवताय. सगळ्या गोष्टी अहो स्वतःच्या बापाची पुण्यतिथी करायला ज्या काळामध्ये पोरं तयार नाहीत, सगळं गाव मिळून 21 वर्ष झालं हा थाटामाटामध्ये उत्सव करताय. म्हणजे हे काहीतरी विलक्षण महात्म्याचं तप असलं पाहिजे, तेज असलं पाहिजे. या महात्म्यांनी कीर्तनाचा समारंभ केला. आणि कसा केला तर म्हणले निर्दंभपणानं केला. निर्दंभ या शब्दावरून उपलक्षण करून म्हणले दंभ जसा घेतला तसे 6ही घ्यावे लागतात. मग निष्क्रोध, क्रोधही नाही. दंभाचं लक्षण सांगताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, म्हणले वासरुवाचा भो कसा काढिला आणि माझी असत्य तृणकुटा भरिला. जेने सत्याचा भो कसा काढिला माझे असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुडविला जगी. ही म्हणजे जे असतंय ते झाकायचं, नसतंय ते दाखवायचं, याला दंभ म्हटलं जातं. पण या महात्म्यांचं जीवन म्हणजे निर्दंभ असतं. आणि किती निर्दंभ असतं तर हा दंभ महाराज लय डेंजर आहे. 16व्या अध्यायामध्ये परमात्म्यानं जी आसुरी संपत्ती सांगितली त्याच्यामधला दंभ सगळ्यात खतरनाक आहे. 26 संपत्ती सांगितल्या अगोदर दैवी, अभयम सत्व संशुद्धी ध्यान योग व्यवस्थिती दानम दमस यज्ञश स्वाध्याय सप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिर पैशुणम दयाभूतेशोलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदन दैवी अभिजातस्य भारत. 26 दैवी संपत्ती सांगितल्या, पण या 26 प्रकारच्या दैवी संपत्तीवर एक प्रकारचं दमन जो करतो तो दंभ आहे. आणि मग आसुरी संपत्तीत पहिलं स्थान त्याला दिलंय. दंभो धर्पो भीमानश्च क्रोध पारुष्यमेवच. 16व्या अध्यायामध्ये सगळा विस्तार आलेला आहे. पण महात्म्याचं जीवन म्हणले निर्दंभ असतं. निर्दंभ सर्वदा. निर्दंभ स्वरूपाने महात्मे जगतात. आणि या निर्दंभ अवस्थेमुळे या महात्म्याला काय प्राप्त झालं असेल तर स्वरूपसिद्धी प्राप्त झाली. निळा म्हणे स्वरूपसिद्धी आणि नित्य समाधी हरिनामी, जे आपलं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा प्रकारचं आपलं जे स्वरूप आहे, स्वस्वरूप आहे, या स्वस्वरूपाची सिद्धी त्या महात्म्याला प्राप्त झाली. आणि कशाच्या योगानं प्राप्ती झाली असेल तर म्हणले नित्य समाधी हरिनामी, हरिनामाच्या योगानं ही त्यांना या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. ह्या ज्यांना प्राप्त झाल्या त्यांनी काळ सार्थ केला. तर हा अभंग निळोबारायांचा आहे. आमच्या भजनी मंडळींच्या बहुतेकांचा तो कानपट आहे, पण बहुतेकांच्या तितका ऐकण्यातला अभंग नसेल. या अभंगामध्ये अनेक प्रकारचे तात्पर्य निर्णय आलेले. संत साहित्य जे असतं, या संत साहित्यामध्ये तुकोबारायचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे महाराज. आणि मग जसं तात्पर्य निर्णय करत असताना निर्दुष्टतेची लक्षणं वेदाच्या वेगवेगळ्या रुचा संपन्न असतात त्या निर्दुष्टतेनं, तसं त्या प्रकारे तुकोबारायांचं वाङ्मय सुद्धा, या संत महात्म्यांचं वाङ्मय सुद्धा या तात्पर्य निर्णयानं संपन्न असतं. मग तात्पर्य निर्णयाचा विचार करत असताना विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये थोडंसं चालता चालता टिप्पणीमध्ये या सगळ्याचा विचार केला. त्याच्यामध्ये अभ्यास असेल, अर्थवाद असेल, अपूर्वता असेल, उपपत्ती असेल, फल असेल, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असेल, हे वेगवेगळे तात्पर्य निर्णय त्या ठिकाणी सांगितले. आणि मग या तात्पर्य निर्णयाद्वारा तात्पर्याचा निर्णय होतो. ही तात्पर्य निर्णयाची चिन्ह आहे. आणि मग जसं वेदामध्ये तात्पर्य निर्णय करताना या 6ही गोष्टीचा विचार केला जातो, तसा विचार आपल्याला संत साहित्याच्या माध्यमातून सुद्धा करता येतो. संत साहित्यामध्ये हे सुद्धा हे तात्पर्य निर्णय दिसतात. साधं उपक्रम आणि उपसंहार. कशाला म्हणायचं उपक्रम? तर उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. आपल्या भजनी मालिकेमध्ये उपसंहाराचे अभंग म्हणून लिहिलेलं असते बघा. करुणी आरती, चक्रपाणी उवाळती, प्रेम आरती, हे सगळे अभंग जे आहेत हे उपसंहाराचे अभंग आहेत. आरतीच्या अगोदर जे आपण म्हणतो ते. उपसंहार शब्दाचा अर्थ होतो शेवट आणि उपक्रम शब्दाचा अर्थ होतो सुरुवात. तात्पर्य निर्णय करत असताना तुमचं वाङ्मय निर्दुष्ट आहे हे कशावरून समजायचं? तर म्हणले उपक्रमामध्ये आणि उपसंहारामध्ये एक वाक्यता पाहिजे. म्हणजे सुरुवातीमध्ये आणि शेवट तुमचं जे काही तुमचं बोलणं झालंय त्याच्यामध्ये एक वाक्यता पाहिजे. आता साधं भजन जरी सुरू करायचं असलं, आता आपला 8 ते 10चा टाईम आहे, म्हणजे 8ला 15 मिनटं कमी आहेत. आता भजनाला सुरुवात
आणि मग आमचे मोतीराम भाऊ असतील, शिवाजी महाराज असतील, माऊली असतील, विना घेतात आणि भजनाची सुरुवात म्हणजे भजनाचा उपक्रम राम कृष्ण हरी. सुरुवात कशानं झाली? राम शब्दाने झाली. आणि म्हणले महाराज आता टाइम संपत आलाय, 10 वाजून गेलेत, आवरा. आणि मग आरती वगैरे सगळी झाली. मग शेवट होतो बघा, ज्ञानदेव तुकाराम राम. सुरुवात सुद्धा कशानं झाली? राम. आणि शेवट सुद्धा काय झाला? राम. म्हणजे उपक्रम राम झाला आणि उपसंहार सुद्धा काय झाला? राम झाला. उपक्रमामध्ये उपसंहारात एक वाक्यता असते. असे अनेक महात्म्यांचे, तुकोबारांचे अनेक अभंग आहेत ज्याच्यामध्ये उपक्रमामध्ये उपसंहारात एक वाक्यता आहे. सगळ्याच्या पाठातला अभंग आहे. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. या अभंगात पहिल्या चरणात शेवटी काय वापरलं? विठोबाची. म्हणजे उपक्रम झाला विठोबाची. आणि या अभंगात शेवटी चला तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. शेवट सुद्धा काय झाला? विठोबाचे. म्हणजे उपक्रमही विठोबाचे आणि उपसंहारही विठोबाचे. याला तात्पर्य निर्णयाचं चिन्ह म्हणतात. एक अभ्यास नावाचं तात्पर्य निर्णयाचं चिन्ह आहे. अभ्यास म्हणजे आता म्हणले तत्र दृढीकरणम अभ्यास. हा एकच गोष्ट पुन्हा 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 सांगितली जाते, त्याला अभ्यास म्हणतात. सगळ्याच्या पाठातला अभंग आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी अभ्यास नावाचं चिन्ह वापरलं. गावामध्ये दिंडी निघाली आणि दिंडी निघाल्यानंतर ज्या वेळेला महादेवाच्या मंदिरासमोर दिंडी येते, सगळ्याच्या पाठातला अभंग असतो, बहुतेक तेच मानला जातो. शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित. हे अभंग आपण म्हणतो. या अभंगामध्ये नाथ महाराजांनी अभ्यास केला. अभ्यास केला म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरणं म्हणजे अभ्यास करणं. मी या अभंगामध्ये महात्म्य सांगायचे भगवान शिवजीचं, मग त्या शिव शब्दाचा अभ्यास केला. पहिलं चरण आहे शिव भोळा चक्रवर्ती, पहिला शब्द वापरला शिव. दुसऱ्या चरणामध्ये वाचे वदता शिवनाम, तिथं शिव शब्द पुन्हा आला. तिसऱ्या चरणात शिव देखता प्रत्यक्ष, तिसऱ्या चरणात सुद्धा काय आला? शिव आला. आणि एका जनार्दनी शिव, चौथ्या चरणात सुद्धा काय आला? शिव आला. याला अभ्यास नावाचं तात्पर्य निर्णयाचं चिन्ह म्हणतात. तसं या अभंगामध्ये 2-3 चिन्ह आलेले, जास्त सांगत नाही, एकच सांगतो फक्त. पहिल्यांदा त्याचा उल्लेख केला उपक्रम आणि उपसंहार. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. या अभंगाची सुरुवात झाली नाम वाचे श्रवणी कीर्ती. अभंगाची सुरुवात झाली नाम शब्दानं, म्हणजे उपक्रम झाला नाम शब्दानं. आणि शेवट निळा म्हणे स्वरूप सिद्धी आणि नित्य समाधी हरी नामी. शेवटी सुद्धा काय शब्द आला? नाम. म्हणजे उपक्रमामध्ये आणि उपसंहारामध्ये काय झाली? एक वाक्यता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल यथामती यथावकाश. येळोबाऱ्यांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न गुरुवर्यांच्या आशीर्वादानं केलेला आहे. झालेली सेवा आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी, गुरुराम गुरु बापूंच्या चरणी, गोदावरी मातेच्या चरणी, श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी विनम्र भावाने समर्पित करतो. आपल्या सर्व गावकरी मंडळींनी, आमच्या सप्ताह कमिटीतील सगळीच मंडळी, सगळ्यांच्या ऋणानुबंधातून या ठिकाणी कोणताही अधिकार नसताना एक बालकाचं कौतुक करण्याकरता या उद्देशानं या ठिकाणी सेवेचं संधी सगळ्यांनी दिली. बालकाची बोबडी वाणी ऐकोनी जननी संतोषे, तैसे तुम्ही कृपावळे पाळिले लळी संतजनी. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय